शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जी देशात महागाईचा भडका जो उडालेला आहे त्यासंबंधी आज आमचे जिल्हाप्रमुख प्रवीण म्हात्रे साहेब तसेच दुसरे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील साहेब आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडी आज या ठिकाणी जमा झालेलो आहोत की प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे. पेट्रोल डिझेल असू देत, भाज्या असू देत, धान्य असू देत, डाळी तांदूळ इतकी महागाई झालेली आहे की गोरगरिबांना जगणं मुश्किल झालेलं आहे. लोकांना एक तर नोकऱ्या नाही आहेत, पगार नाही आहेत. सगळ्या ज्या नोकऱ्या होत्या त्या प्रायव्हेट केलेल्या आहेत. प्रायव्हेटमध्ये लोकांना 20 ते 25 हजार पगार मिळतो आणि महागाई हाव असलेली आहे. शाळेची फी वाढलेली आहे, ड्रेसची फी वाढलेली आहेत, मुलांचे पुस्तकांचे दर वाढलेले आहेत. म्हणजे सगळी इतकी महागाईचा आगडोम झालेला आहे की गोरगरीब लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि या सरकार ठिम्म आहे. हे सरकार मोदी सरकारे पाडण्यात मशगूल आहे, आमदार खासदार फोडण्यामध्ये मशगूल आहे. त्यांना गोरगरिबांशी काही पडलेली नाही आहे. फक्त निवडणुका आणि मतदार फोडणं, खासदार फोडणं याच्यामध्ये हे सरकार मग्न आहे. आणि त्या देशातील जी गरीब जनता आहे, गोरगरीब आहेत, मग ते रिक्षावाले असू देत, नोकरदार वर्ग असू देत, प्रत्येकाला ही महागाईची झळ बसलेली आहे. शेतकरी आंदोलन करतात, युवा आंदोलन करतात. आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आता जून महिना आला तरी अजून पाऊस नाही आहे, दुष्काळाची झळ लागलेली आहे. शेतकरी त्रस्त झालेले आहेत, सगळे कामगार वर्ग त्रस्त आहेत. पण मोदी सरकार किंवा फडणवीस सरकार यांना काही पडलेलं नाही आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आज सगळे पदाधिकाऱ्यांनी सर्व लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आमच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलीच पाहिजे, नाहीतर महाराष्ट्र पेटून उठेल आणि पुढे काय होईल त्याचा जबाबदारी आम्ही घेऊ नाही शकत. आज तरुण रस्त्यावर दिल्लीत आता आपण बघताय टिपकेनी जे लोकांना आव्हान केलेलं आहे ते अख्ख्या दिल्लीमध्ये तरुण उतरलेले आहेत. जसं नेपाळमध्ये, मणिपूरमध्ये जसं युवक रस्त्यावर उतरलेले आहेत तसे महाराष्ट्रात व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच या सरकारने सावध व्हावं व या जी महागाई वाढलेली आहे मग पेट्रोल दर कमी करावा, इतर धान्य तांदूळ डाळी या वस्तू महाग झालेल्या आहेत. गरजेच्या वस्तू आहेत त्यांच्या किमती स्थिर ठेवाव्या ही मागणी करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. सेना यातर्फे आम्ही जे महागाईचा भडका उडालेला आहे त्याचा आज आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. आणि आता सांगितल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रामध्ये एवढी महागाई वाढलेली आहे आणि आपले PM बाहेर जाऊन मेलडी वाटतात आहे, मेलडी खातात आहे. आणि खरंच ही खंताची गोष्ट आहे. आणि आज कुठल्याही गोष्टीमध्ये साधं बिस्लरी पाणी घ्यायचं असेल तरी तुम्हाला टॅक्स भरावा लागतोय. आज अशा परिस्थितीमध्ये एवढी महागाई वाढलेली आहे तरी कोणाला काही त्याचं पडलेलं नाही आहे. आज सांगायचा मुद्दा असा आहे, झळ एवढी म्हणजे पहिलीचं शिक्षण म्हणा, 10वीचं शिक्षण म्हणा, आज तुम्हाला करोडो रुपये लागतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही महागाई आज जो देशामध्ये इंधनचा भडका उडलेला आहे आणि तो आता आपल्याला महाराष्ट्रावर ते लागतात आहे. आणि ह्याचा आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो आहोत. आज देशामध्ये आर्थिक संकट हे महागाईचं आहे. देशात थापा मारणारे जे सरकार आलेलं आहे ते नेहमी टक्केवारीची आणि थापा मारण्याची जर वार्ता करत असेल तर गोरगरिबांचं त्यांना अन्नधान्य, त्यांचा रोजगार आणि त्यांच्या घरातल्या चुली काय दिसणार आहेत. या सरकारकडनं आपण अपेक्षाच करू शकत नाही ज्यांनी सुरुवातच थापा मारण्यापासून केलेली आहेत. आज कृषीप्रधान देश असणाऱ्या देशामध्ये आज भाजीपाला आणि शेतीचे सर्व साधन सामुग्री महाग झाली आहेत, इंधन वाढ झाली. आज लोक चुलीवरून सिलेंडरवर आणली आणि सिलेंडरवरून परत चुलीवर नेली अशी परिस्थिती या सरकारने आपल्या महागाईच्या या देशावर आणून ठेवलेली आहे. तर आम्ही आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या महागाईचा आणि या सरकारचा निषेध करण्यासाठी इथे सर्व जमलेलो आहोत. आणि जर देशाचे पंतप्रधान जर आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी मेलोडी खायला जर फॉरेनमध्ये जाऊन जर इतर लोकांमध्ये मग्न असतील तर त्यांनी स्वतःचा जरा विचार करावा आणि आपल्या देशाचा विचार करावा. आणि त्यांनी कुठेतरी स्वतःला कमी समजावं की त्यांनी कुठेतरी आपण कमी पडलोय देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये. आज युवा मोर्चा पूर्ण देशात रंगलेला आहे. मी नाव नाही घेणार पण झुरळं बोलतात, युवांना झुरळं बोलून कमेंट करून त्यांची फार लायकी काढतात. म्हणजे तुम्ही 10 नाही 15 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, जेवढ्या तुम्ही इंडस्ट्रीच्या वार्ता केल्या होत्या त्यासुद्धा आणल्या नाही आहेत. जर आज तीच युवा जर कृषीप्रधान शेतीत राबली असती तर निदान लोकांना भाजीपाला स्वस्त आणि देवाणघेवाणमधून पुन्हा देश चालू झाला असता. पण या
तंत्र आणि यंत्रसामुग्रीच्या देशामध्ये तुम्ही लोकांना पार वडापाव खायची सुद्धा जागा ठेवलेली नाहीये. कुठेतरी लाज बाळगा, ह्या गोष्टीची शरम वाटू द्या. या थापा मारणाऱ्या सरकारचा निषेध आहे आणि आम्ही गप्प बसणार नाहीये की हे आंदोलन वारंवार करतच राहू. पंतप्रधान आहेत ते लोक हमेशा जेव्हा भाषण करतात तेव्हा गरिबांच्या बद्दल मोठं बोलतात. पण काय बोलतात ते? आम्हाला गरिबी हटवायची आहे असं बोलतात आणि बोलतात गरिबी हम हटाएंगे. ते गरिबी नाही हटवत, ते गरिबांना हटवतात आणि अडाणी सरकारला मोठं बनवतात. हेच होणार आहे. आता तुम्ही बघा ह्या महागाईमुळे काय काय होणार. ह्या महागाईमुळे तुम्हाला सांगते, जे एज्युकेटेड झालेली लोक बेरोजगार झालेत. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन कोणी काय खाऊ शकत नाही. तिकडचे लोक बेरोजगार झालेले आहेत. आणि परिस्थिती ही होणार जेव्हा ह्या लोकांना नोकरी बिकरी मिळणार नाही. भर रस्त्यावर चोरा होतातच, बलात्कार होतातच. पण परिस्थिती अशी नाही आली पाहिजे काय मणिपूर सारखा आपल्या महाराष्ट्रात घडेल इथपर्यंत परिस्थिती येऊ शकतो. आमचे नेते सगळे म्हणतात जेव्हा परिस्थिती खराब आहे सगळ्यांनी मिळून ह्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. पण त्यावेळेला हे मोदी सरकार एकत्र बसत नाही. त्यावेळेला जातात फिरायला, लोकांना सांगतात सोनं घेऊ नका, तुम्ही सगळ्याची बचत करा. कसली बचत करावं? गरीब माणूस, आज जो माणूस जेवतो एक वडापाव तो खाऊ शकत नाही. एक वडापाव 30 रुपये झाला तर गरीब माणूस काय खाणार? तेलाचा भाव बघा. अशा महागाईने त्रस्त झालेला देश पिसाळून नाही उठला तर बरं होईल बाबा. आमचं एवढंच मागणं आहे काय बाई, परत हा सरकार कधीच आम्ही असं सरकार बघितलं नाही आणि बघणार पण नाही. आमचं एकच म्हणणं आहे बाबा, या भाजप को हटाओ और देश को बचाओ.